की गेल्या काही महिन्यामध्ये सातत्याने आपलं सरकार हे आउटसोर्सिंग करण्याच्या बाजूने जास्त आहे। अनेक पदांची त्या ठिकाणी कंत्राटी भरती करण्याच्या त्या ठिकाणी जाहिराती सरकारने काढल्यात। थेट सरकारी कर्मचारी भरतीला फाटा देऊन त्या ठिकाणी पर्याय म्हणून राज्य सरकार कंत्राटी पद भरताय आणि त्यामुळे हे जी लोक मी ज्यांचा उल्लेख केला त्यांच्यावर पारंपरिक प्रचंड अन्याय होतोय। फक्त आदेश विकास विभाग नाही तर शासनाच्या सगळ्या विभागांमध्ये जेवढी रिक्त पद आहेत ती रिक्त पद जर भरण्याची प्रक्रिया सुरू आहे पण ती थांबवलेली आहे आणि आपला ओढा आहे तो कंत्राटीकडे आहे। आता ती कंत्राटीमध्ये 9 कंपन्या कुणाच्या आहेत, त्या कुठल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या आहेत का वगैरे याच्यात आम्हाला खोला जायचं नाही। आमचं म्हणणं आहे भरती सरकारी भरती करा। सुनीलजी भुसारा अध्यक्ष महोदय एक मिनिट अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय। महाराष्ट्र भविष्य नियम 293 अन्वये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे। राज्यातील वाढती महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी, सामाजिक सलोखा राखण्यात सरकारला आलेला अपयश, पेट्रोल, डिझेल, गॅस, वीज, प्रवास, किराणा, शाळा फी, वैद्यकीय खर्च या प्रमाणात मोठी झालेली वाढ आणि ज्याने सर्वसामान्य माणसाला जगणं नकोसं झालेलं आहे, या अशा अनेक मुद्द्यांवर या प्रस्तावास पाठिंबा देण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे। या बेरोजगारीच्या प्रश्नावर अनेक माझ्या सहकाऱ्यांनी विस्तृत चर्चा केली। जवळपास 5.5% 2020 पर्यंत असलेला हा दर आता 8% गेलेला आहे। रस्ते, वीज, रेल्वे, हवाई वाहतूक, जल वाहतूक अशा अनेक विभागांमध्ये रोजगाराची मोठी संधी असते। IT कंपन्या, त्याचबरोबर अनेक असे जे कृषी विभाग असेल, उद्योग विभाग असेल, या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तरुण तरुणींना त्या ठिकाणी रोजगाराची संधी असते। राज्यामध्ये आपल्या बेरोजगारी प्रचंड प्रमाण आहे। जवळपास 32 लाख तरुण हे आपले MPSC, UPSC, सरळ सेवा भरती आणि महाराष्ट्राच्या शासनाच्या विविध परीक्षा आहेत त्यासाठी तयारी करत आहेत। एक वेगळ्या अपेक्षेने त्या ठिकाणी आपल्याला सरकारी नोकरी मिळेल आणि आपण आपल्या आईवडिलांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकू असा एक मनामध्ये विश्वास घेऊन ते दिवस रात्र त्या ठिकाणी परीक्षाची तयारी करतात। परंतु अध्यक्ष महोदय की गेल्या काही महिन्यामध्ये सातत्याने आपलं सरकार हे आउटसोर्सिंग करण्याच्या बाजूने जास्त आहे। अनेक पदांची त्या ठिकाणी कंत्राटी भरती करण्याच्या त्या ठिकाणी जाहिराती सरकारने काढल्यात। थेट सरकारी कर्मचारी भरतीला फाटा देऊन त्या ठिकाणी पर्याय म्हणून राज्य सरकार कंत्राटी पद भरताय आणि त्यामुळे हे जी लोक मी ज्यांचा उल्लेख केला त्यांच्यावर पारंपरिक प्रचंड अन्याय होतोय। या राज्यामध्ये जवळपास 2.5 लाख पद त्या ठिकाणी रिक्त आहेत। फक्त आदिवासी विकास विभागामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 76,000 पद रिक्त आहेत मागच्या काळामधली टोटल। शासनाने आकडा दिलाय 12,500। आता जगदीश बेहरा विरुद्ध केंद्र सरकारच्या एका निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये 12,500 अतिरिक्त पद ही आदिवासी समाजाच्या जागांवर भरलेली आहेत। त्यामध्ये अनेक वेगवेगळे समाज आहेत, त्यांना सरकार मागच्या 10-15 वर्षांपासून संरक्षण देत आहे। आमचं म्हणणं संरक्षण द्या पण ते आमच्या आदिवासी समाजाच्या जागेवर नको, त्यांना वेगळ्या जागा तुम्ही निर्माण करा, जनरल मध्ये घ्या आणि त्यांना त्या ठिकाणी सामावून घ्या। ह्या ज्या 12,500 सरकार म्हणते आमच्या तर जास्त आहेत, या ठिकाणी नव्याने भरती काढून त्यांना त्या ठिकाणी समाविष्ट करून घ्या आणि ह्या जागा ज्या आहेत 12,500 जागा त्या रिक्त करून त्या ठिकाणी आदिवासी समाजाची भरती करा। मधल्या काळामध्ये पेसा कायदा लागू झाला आणि आदिवासींकरता 17 संवर्ग त्या ठिकाणी रिझर्वेशन झाले, आरक्षित झाले। आता त्यामध्ये तलाठीची भरती निघाली, शिक्षकांची भरती निघाली, अनेक जी क्लास 4 आणि 3 पदांची भरती निघाली। त्यामध्ये पालघर जिल्हा परिषदमध्ये शिक्षकांची जवळपास 763 पदांची जाहिरात निघाली, परीक्षा झाली, सिलेक्शन झालं, फक्त हातामध्ये नियुक्तीपत्र द्यायचं होतं आणि त्या ठिकाणी माझ्या ओबीसी बांधवांनी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन स्टे घेण्याचा प्रयत्न केला। आता तो स्टे फक्त पदापुरता होता, त्याच्या हिअरिंग सुरू आहे, त्यामध्ये जास्त बोलणं उचित ठरणार नाही। परंतु प्रत्येक समाजाला भरतीमध्ये स्थान दिलेलं असतं। या पेसा कायद्यानुसार 96 ला पेसा कायदा आला, तो 2024 ला लागू झाला, 2014 ला लागू झाला। आता लागू झाल्यानंतर जी 17 समाजाची पदं आरक्षित आहेत त्याच्यापेक्षा जी वेगळी पद्धती भरणार नाही, ओबीसींना मिळणार आहेत, जनरलला मिळणार आहेत, जेवढे संवर्ग आहेत त्या संवर्गांना मिळणार आहेत।
परंतु काही लोकांनी त्यामध्ये गैरसमज करून घेऊन कोर्टामध्ये शेवटी कोर्टामध्ये कुणी गेलं त्याचं म्हणणं ऐकलं जातं आणि म्हणून त्याचं हिअरिंग सुरू आहे. या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की शासन अनेक वेळेला चुकीच्या शासन निर्णयाने नेहमीच वेगवेगळ्या घटना अन्याय करत असतात. एक उदाहरण सांगतो की एक छोटा वर्ग शासनाने निर्णय काढला 25 फेब्रुवारी 2022ला जो 100% घटनेच्या विरोधामध्ये आहे. आर्टिकल 15च्या 335, 341 आणि 342चा भंग करणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये SC ST ला घटनात्मक आम्हाला आरक्षण दिलेलं आहे. आता एखादा GR काढताना SC नंतर ST हे सरसकट आहे. SC ST मग पुढे VJNT इतर प्रवर्ग. परंतु हा शासन निर्णय काढताना SC नंतर त्यांनी ST नंतर ठेवता त्यांनी VJNT OBC EWS आणि नंतर ST दाखवला. त्यामध्ये होणार असं आहे की ज्या छोट्या एकल शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, छोटे एखादं कार्यालय असेल तिथे त्या ठिकाणी ट्रायबल समाजाला आदिवासींना त्या ठिकाणी संवर्गच मिळणार नाही. आणि माझी शासनाला विनंती आहे की हा जो निर्णय घेतलेला आहे 25 फेब्रुवारी 2022ला हा मागं घ्यावा.